माझ्या आईवडिलांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. तेव्हा माझे वय 13 वर्ष होते आणि माझा मोठा भाऊ 16 वर्षाचा होता. आमचे पालनपोषण आमच्या काकांनी केले होते, पण काकूच्या चिडचिड स्वभावामुळे आम्ही आमच्या वडिलांच्या नावाची शेतजमीन त्यांच्याकडून घेऊन घरीच करू लागलो. हळूहळू आम्हाला शेतजमिनीतून इन्कमही छान होऊ लागलं होतं. आता माझे वय 17 वर्ष आहे. मी पुढील शिक्षणासाठी गावातून शहरात अपडाऊन करायचो आणि एक छोटीशी किराणा दुकान माझ्या भावाने माझ्यासाठी सुरू केली होती, तीही घरातच. काकांनी एकदा घरी भेट दिली तेव्हा आम्ही दोघे भाऊ स्वयंपाक करत होतो. ते पाहून काका म्हणाले, "अरे, लग्न कर रमेश, म्हणजे तुमची खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होईल." तेव्हा माझा भाऊ म्हणाला, "काका, तुम्हाला तर माहीतच आहे, भरपूर स्थळे आली, पण आपल्या परिस्थितीमुळे आणि माझ्या रंगामुळे मुली मला होच म्हणत नाही. कोणीच तयार होत नाही माझ्याशी लग्न करायला." माझ्या भावाचा रंग अगदी काळा होता. त्याला पाहण्यासाठी 4 स्थळे आली होती, पण सर्वांनी नकार दिला. म्हणून काकाच्या ओळखीच्या माणसाने त्यांना एक स्थळ सांगितले होते. तेच सांगण्यासाठी काका आमच्या घरी आले होते. काका म्हणाले, "आपल्याला उद्या सकाळी मुलीच्या घरी जायचं आहे." तेव्हा दादा हो म्हणाला, "चालेल, तुमच्या मनाची इच्छा ती पण आम्ही पूर्ण करू." मुलगी ही मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर या गावातील राहणारी होती आणि आम्ही महाराष्ट्रात राहणारे. भाषेचा थोडा फरक होणार होता, पण तरीही काका म्हणाले, की "तुला तर हिंदी येते, मग घाबरतोस कशाला?" मुलीकडची परिस्थिती गरिबीची होती, पण मुलगी दिसायला सुंदर होती. ती भावापेक्षा वयाने 2 वर्षांनी मोठी होती, तरीही त्यांना लग्नाला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी पुढच्या आठवड्यात माझ्या दादांचं लग्न मंदिरात लावण्याचा आग्रह केला, कारण त्यांची पैसे खर्च करण्याची एवढी ऐपत नव्हती. काकांनीही लगेच हो म्हणून होकार दिला. पुढच्या आठवड्यात मी, काका व दादा आम्ही त्यांच्या गावी म्हणजेच बऱ्हाणपूरला या ठिकाणी गेलो. अगदी साध्या पद्धतीत दादाचं आणि वहिनीचं लग्न झालं. दोघेही खूप आनंदात होते. माझ्या वहिनीचं नाव मीना होतं. तेव्हा मीही तिच्याशी ओळख केली. वहिनीशी बोलताना मी म्हणालो, "भाभी, मैं अजय, आपका छोटा देवर." तेव्हा वहिनी मला म्हणाली, "आपसे मिलके खुशी हुई, आप काफी सुंदर हो दिखने में." पहिल्याच भेटीत वहिनीने असा मारला की मनातल्या मनात खुश झालो. कोणीतरी आपल्या सुंदरतेची तारीफ केली. लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडून आम्ही संध्याकाळी आमच्या घरी परतलो. आमचं घर अगदीच लहान होतं, 1 रूम किचन. म्हणून काकांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या हॉलमध्ये ॲल्युमिनियम शीटचे पार्टिशन करणार होतो. आजची रात्र आम्ही तिघेजण सोबतच झोपलो. मी, दादा शेजारी आणि दादाच्या शेजारी वहिनी, असे आम्ही झोपलो होतो. मध्यरात्रीच्या वेळेस साधारण 1 वाजेच्या सुमारास माझ्या अंगाला कोणाचा तरी जोराचा स्पर्श झाला. खोलीत सर्वत्र अंधार पसरलेला होता. समोरचे दृश्य मला अस्पष्ट दिसत होतं, पण काही वेळानंतर बाहेरच्या उजेडाचा प्रकाश खोलीत दिसू लागला होता. मी कूस बदलली आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन हादरली. दादा आणि वहिनी एकमेकांच्या मिठीत होते. मी काहीही हालचाल न करता त्यांची गंमत पाहू लागलो होतो. हळूहळू दादा व वहिनी आता रंगात आले होते आणि त्यांना पाहून माझ्याही शरीरात एक वेगळेच तरंग उडू लागले होते. आता वहिनीचाही कंट्रोल बाहेर गेला होता. त्यांनी आपले ओठ दादांच्या ओठावर ठेवले आणि दादांवर भरभरून प्रेम करू लागली. किती वर्षांनी ते भेटले असावेत असे त्यांच्याकडे पाहून मला वाटत होते. आता माझाही स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. त्यांनी आपले बाजूला ठेवून एकमेकांवर अधिकाधिक प्रेम जतवले आणि काही वेळाने दोघेही शांत झाले. माझ्या डोक्यात अजूनही त्यांच्या त्या मिलनाचा दृश्य गुंजत होता आणि मी त्यांच्याच विचारात वेडापागडा होऊ लागलो होतो. काही वेळ गेल्यानंतर वहिनी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागल्या आणि 10 मिनिटांनंतर त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्या चक्क आंघोळ करून निघाल्या होत्या. दादा अजूनही झोपेत होता. नंतर वहिनी आपल्या जागेवर येऊन गाढ झोपली आणि मलाही विचार करून करून केव्हा झोप लागली ते मला कळले सुद्धा नाही. सकाळी मी थोडा उशिरा उठलो. आज कॉलेजला जायची इच्छा झाली नव्हती. मी उठून पाहिले तेव्हा वहिनी घरकामात लागल्या होत्या आणि दादा शेतात गेला होता. तेव्हा वहिनीने माझ्याकडे पाहून म्हणाली, "अरे अजय, जल्दी जग जाओ, मुझे घर की साफ सफाई करने में देरी हो जाएगी. अभी तैयार होकर सब सामान रखता हूँ भाभी."
आप चिंता मत करू, असे म्हणून मी फटक्यात अंथरूण गोळा करून जागेवर ठेवले आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. तयार होऊन आल्यानंतर वहिनी केस विंचरत होत्या. तेव्हा वहिनीकडे पाहून मी म्हणालो, भाभी, आपके बाल कितने लंबे और खूबसूरत है. काफी अच्छी तरह से आपने संभाल के रखे हैं अपने बालों को. क्या हुआ अजय, आज बड़ी तारीफ कर रहे हो मेरी. वहिनी माझ्याकडे पाहून म्हणू लागली, तुम बहुत ही खूबसूरत हो अजय. वहिनीच्या तोंडून अशी शब्द ऐकल्यावर मला लाज वाटू लागली आणि मी दुकान उघडण्यासाठी लगेच बाहेर गेलो. दुकानासमोर एक दोन कस्टमर सामान घेण्यासाठी लगेच उभे होते. त्यांना सामान देऊन मी दुकानातील देवासमोर दिवा व अगरबत्ती लावू लागलो आणि तेव्हाच काका 2-3 कारागिरांना घेऊन घरात घुसले. काकांनी सांगितलेल्या जागेवर त्या कारागिरांनी काम सुरू केले. त्यांचे काम एवढे फास्ट होते की त्यांनी फक्त एका तासात एका खोलीच्या 2 खोल्या तयार केल्या. त्यांनी अल्युमिनियमचे सेक्शनचे पार्टिशन करून दादा वहिनीसाठी बेडरूम तयार केला. तो बेडरूम पाहिल्यावर वहिनीलाही आनंद झाला. कारागीर निघाल्यानंतर वहिनींनी आपल्या बॅग्समधून सामान त्यात ठेवलं. त्यानंतर काकाही आपल्या घरी गेले. घरात फक्त वहिनी एकट्या होत्या. मग मी दुकानातून निघून घरात ती रूम कशी बनवली आहे हे पाहण्यासाठी आत शिरलो. मला पुढच्या गोष्टीची कल्पना नव्हती, म्हणून मी दार ढकलून त्या बेडरूममध्ये शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. वहिनी समोर उभी होती आणि तिच्या पाठीमागचा भाग मला स्पष्ट दिसत होता. ती त्या ठिकाणी आपले कपडे चेंज करत होती. मी एकटक वहिनीकडे पाहू लागलो आणि योगायोगाने वहिनी परत मागे वळली आणि तिची आणि माझी नजरानजर झाली. मी अगदी घाबरलो होतो. मी सरळ रूममधून निघून दुकानात जाऊन बसलो. वहिनीचे पाहिलेले दृश्य माझ्या डोळ्यासमोर अजूनही फिरत होते. कारण रात्री जे मी पाहिले होते ते थोडं अस्पष्ट होतं, पण आता ते पाहिले ते स्पष्ट दिसत होतं. तेव्हा वहिनी काही वेळानंतर माझ्या दुकानासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणू लागली, अजय, कैसी दिखी मैं आपको, खूबसूरत या बदसूरत. त्यावर मी वहिनीला म्हणालो, भाभी, गलती हो गई मुझसे. मुझे पता नहीं था कि आप अंदर हो, नहीं तो मैं अंदर ही आता नहीं. तेव्हा वहिनी मला म्हणाली, एक बात बताओ अजय, जब तुम हमारे घर पे अपने भैया के साथ आए थे ना, तब से तुम मुझे अच्छे लगते हो. तेव्हा मी वहिनीकडे पाहून एक स्माईल दिली आणि वहिनीही माझ्याकडे पाहून हसू लागल्या होत्या. आमच्या दोघांच्या गप्पा आता रंगल्या होत्या. तेवढ्यात दादांची एंट्री माझ्या दुकानासमोर झाली आणि तो म्हणू लागला, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, भाभी और देवर में कुछ तो मजाक हुआ होगा असं मला वाटतंय. त्यावर वहिनी म्हणाली, अजय ने काफी मजा किया, बहुत हसाता है वो मुझे. तेव्हा दादा म्हणाला, चला आता मिळून जेवण करूया. म्हणून जेवण करण्यासाठी आम्ही तिघेही घरात घुसलो आणि दादांची नजर त्या बनवलेल्या बेडरूमकडे गेली. अरे वा, रूम तयार झाली. काय फास्ट काम केलंय काकांनी. चला बरं झालं. असंही आपल्याला एक खोली बनवायची होती. त्यावर दादानी वहिनीला विचारलं, मीना, तुम्हें कैसी लगी ये खोली. अभी तो ये टेम्पररी बनाई है हमने, कई दिन में हम अपना नया घर बनाएंगे. तेव्हा सगळ्या रूम आपण पक्क्या बनवू. तेवढ्यात वहिनीने जेवणाची ताटी करून आम्हाला जेवणासाठी बोलावली. जेवण करून मी परत आपल्या दुकानावर गेलो. आज दादा शेतात जाणार नव्हता, कारण त्यांच्यासाठी व वहिनीसाठी नवीन रूम काकांनी बनवली होती. त्यात ते दोघं झोपणार होते. म्हणून आज दुपारचा वेळही त्यांच्यासाठी मोकळा होता. हा वेळ त्यांना वाया जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून वहिनी व दादा दुपारीच एकमेकावर भरभरून प्रेम करण्यासाठी त्या खोलीत गेले. मध्ये वहिनीची कुजबुजी मला दुकानात ऐकू येत होती. मला कळाले की यांचा प्रोग्राम आता रंगात आला असावा, म्हणून मी खुर्चीवर डोकं टेकून थोडा आराम करण्याचा विचार केला. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास दादा शेताकडे फिरकून जाण्यासाठी निघाला आणि वहिनीने माझ्यासाठी चहा बनवून दुकानात आणला. वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मला दिसत होता. ती फार खुश दिसत होती. मीही वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागलो होतो आणि म्हणालो, क्या बात है भाभी, आज बहुत खुश लग रही हो, कुछ खास तो होगा. मैं खुश तो हूँ अजय, मगर ज्यादा नहीं. जो चीज मुझे चाहिए वो अभी तक नहीं मिली. अभी तो खाली तसल्ली मिली है, खुशी मिलना बाकी है, वहिनी म्हणाली. वहिनीच्या त्या गोष्टीवर मी जास्तच विचार करू लागलो. वहिनीला अजून कोणती गोष्ट हवी असावी की जी तिला मनापासून आनंद देणारी असेल. आता रात्रीचे 7 वाजले होते.
वहिनीने दारासमोर देवासमोर दिवे लावून देवाजवळ प्रार्थना केली आणि संध्याकाळच्या जेवणाचा संच ती लावू लागली. अजूनही माझ्या डोक्यात वहिनीबद्दलच विचार सुरू होते. वहिनीला कोणता आनंद कशात शोधायचा होता, पण का आता माझं डोकं चक्रायला लागलं होतं. आता रात्रीचे 8 वाजले होते. आम्ही तिघेजण सोबत जेवणाला बसलो. आजचा स्वयंपाक वहिनीने अगदी छान बनवला होता. हा स्वयंपाक त्यांच्या भागात खूपच फेमस मानला जातो. म्हणून वहिनींनी मला व दादाला विचारले, अरे अजय, आज का खाना कैसा लगा तुम्हें? त्यावर मी वहिनीला म्हणालो, भाभी, ऐसा खाना मैंने जिंदगी में कभी खायाच नहीं. इतना स्वादिष्ट किया ना आपने. मी वहिनीकडे पाहून हसलो आणि वहिनी माझ्याकडे पाहून हसू लागल्या होत्या. मी जेवण करत असताना वहिनी एकटक माझ्याकडे पाहत होती. याची कल्पना मला झाली होती, म्हणून अधूनमधून मी वहिनीकडे पाहू लागलो होतो. अचानक माझी आणि वहिनीची पुन्हा नजरानजर झाली आणि वहिनीने हळूच मला डोळा मारला. मी चक्क हादरलोच. जेवण करत असताना मला काही सुचतच नव्हतं. पण वहिनी असं माझ्यासोबत काय करत आहे? मी वहिनीला आवडायला लागलो तर नाही ना? आता आमच्या तिघांचे जेवण झाले. वहिनी आणि दादा नवीन बनवलेल्या रूममध्ये गेले आणि मी बाहेर गादी टाकून झोपलो. रात्रीचे 12 वाजता वहिनी व दादांची कुजबूज मला ऐकू येत होती. मला फार अस्वस्थ सारखं वाटत होतं. काही वेळानंतर ही कुजबूज आता कमी झाली होती. मला ही झोप लागत नव्हती. काही वेळानंतर वहिनी आपल्या रूममधून बाहेर आल्या आणि बाथरूमकडे जाऊ लागल्या. काही वेळ गेल्यानंतर वहिनी पुन्हा बाथरूममधून अंघोळ करून आल्या. माझ्या लक्षात हे मात्र कळत नव्हतं, वहिनी दररोज रात्री अंघोळ का करते? वहिनींचा विचार करत असताना मलाही केव्हा झोप लागली ते कळाले नाही. सकाळी मी पुन्हा उशिरा उठलो. जेव्हापासून वहिनी घरात आली होती तेव्हापासून माझं कॉलेजलाही जायचं मन लागत नव्हतं. मी पाहिले की वहिनी अंगणात रांगोळी काढत होती आणि दादा शेतात गेला होता. मला उठलेलं पाहिल्यावर वहिनी म्हणाल्या, अजय, जल्दी तैयार हो जाओ, मैं आपके लिए बढ़िया सा गरमा गरम चाय बनाती हूँ. मी फटक्यात आपला अंथरूण गोळा करून तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तयार होऊन आल्यानंतर वहिनी किचनमध्ये चहा बनवत होत्या. तेव्हा माझ्या मनात शंका आली की आपण वहिनीला विचारावं की एवढ्या रात्री तू अंघोळ का करतेस? पण मनात एक भीती होती. वहिनीला जर आपल्या बोलण्याचा राग आला तर? वहिनीने मला पलटून उत्तर दिले तर? अशा अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. पण तरीही मनातील शंका दूर करण्यासाठी वहिनीला विचारायचं माझ्या मनात मी ठरवलं होतं. चहा पिऊन झाल्यानंतर वहिनी माझ्याजवळ बसून चहा पित होत्या. तेव्हा मी हळूच वहिनीला म्हणालो, भाभी, मैं आपको 2-3 दिन से देख रहा हूँ. आप इतनी रात को नहाने क्यों जाती हो? वो तो मेरी अपनी मजबूरी है. यह बात आपको कैसे बताऊं? वहिनी म्हणाली. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, भाभी, काही तकलीफ असेल तर मला नक्की सांगा. माझ्याकडून जे होईल शकेल मी आपल्यासाठी करायला तयार आहे. आपके भैया खाली बाहर से मजबूत है, पर अंदर से बिल्कुल पोकळ है. उनसे मुझे तसल्ली नहीं हो पाती, इसलिए रात को मुझे नहाना पड़ता है. वहिनीने सांगितलं. वहिनीने सांगितलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात काही घुसत नव्हत्या. तेव्हा मी पुन्हा वहिनीला म्हणालो, भाभी, तुम्ही काय बोलताय? मला समजत नाही. थोडं विस्ताराने सांगा. तेव्हा वहिनीने मला डिटेल्समध्ये सांगितले. आपके भैया या बाबतीत खूप कमजोर आहे. त्यांच्याशी लग्न करून मला फक्त तसल्ली मिळाली आहे, पण मनाला सुकून आणि शांती जी मिळायला हवी ती ते देऊ शकत नाहीत. माझं काम फक्त तुम्ही करू शकता. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, पण भाभी, मी तर आपल्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्यापेक्षा भैया 3 वर्षांनी मोठे आहे. त्यांच्याकडून आपल्याला तसल्ली नाही मिळत तर माझ्याकडून काय मिळेल? तेव्हा वहिनी मला म्हणाली, प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न करून माणसाला सर्व काही मिळू शकतं. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, पण भाभी, मला हे अजिबात चांगलं वाटणार नाही. तेव्हा वहिनी म्हणाली, जर एखाद्याच्या मनाला शांती दुसऱ्याकडून मिळत असेल तर ते पुण्याचं काम आहे. वहिनी आणि मी दुकानासमोरच उभे होतो. वहिनीने एका हातात कप पकडला आणि दुसऱ्या हातात माझा हात धरला आणि मला नवीन बनवलेल्या बेडरूम मध्ये घेऊन गेली. माझं अंग वहिनीसमोर थरथरत होतं, कारण अजूनपर्यंत मी कोणत्याही स्त्रीसोबत असं काही केलं नव्हतं. वहिनीने दोन्ही हातांनी माझा चेहरा पकडला आणि वेळ वाया न घालवता ओठावर ओठ ठेवले. अजूनही माझं अंग थरथरत होतं. काही वेळ झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या मिठीत असे गुंतलो होतो की आम्हाला वेळेचं भानच नव्हतं. वहिनी आणि मी हळूहळू एकमेकांच्या प्रेमात गुंग झालो होतो. मग आम्ही दोघांनी आमची बाजूला ठेवून
असं भरभरून प्रेम केलं की वहिनीला माझ्याकडून तसल्ली आणि शांती दोन्ही मिळाली होती. तेव्हा वहिनी मला म्हणाली, बघितलंस, जे मी म्हणाले होते, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. जो दम तू मला दाखवलास तो दम तुझ्या भावात नव्हता, म्हणून मला रात्री आंघोळ करावी लागत होती. वहिनी बऱ्याच दिवसापासून या संधीची वाट पाहत होती. मलाही वहिनीसोबत असं करायला आवडू लागलं होतं. मग आमचं ठरलं होतं की दादा जेव्हा सकाळी शेतात जाईल तेव्हा वहिनी घरची सर्व कामे सोडून माझ्याजवळ येऊन प्रेम करायची, आणि रात्री जेव्हा दादा झोपला तेव्हा वहिनी माझ्याजवळ येऊन रात्री भरभरून प्रेम करायची. आणि माझ्या आणि वहिनीचा हा कार्यक्रम बरेच महिने चालला होता. मी काही दिवसांसाठी घरातून बाहेर गेलो की वहिनी माझी वाटच पाहत बसायची, आणि मी घरात आलो की तेव्हा मला त्यांच्यापासून दूर ठेवत नव्हती. अशा प्रकारे वहिनीला माझ्या प्रेमामुळे तसल्ली आणि मनाला शांती वाटू लागली होती. असे काही महिने गेले. माझं आणि वहिनीचं नातं हळूहळू अधिक घट्ट होऊ लागलं होतं. दादा शेतात गेला की आमची भेट होत असे. दादा रात्री झोपला की वहिनी माझ्याकडे यायची. हे प्रकरण कुणाला कळू नये म्हणून आम्ही खूप काळजी घेत होतो. पण माझ्या मनात एक अपराधीपणा होताच. दादाने आमच्यासाठी एवढं केलं, आमचं पालनपोषण केलं, शेत आणि दुकान चालवलं, पण मी त्याच्याच घरात त्याच्या पत्नीशी असं करत होतो. हा विचार मला खूप त्रास द्यायचा. एके दिवशी मी वहिनीला म्हणालो, भाभी, आता हे आपण थांबूया. दादाला कळलं तर आपल्याला ते कधीच माफ करणार नाही. वहिनी माझ्याकडे पाहून हसली. अजय, आता उशीर झाला आहे. तू माझ्या आयुष्यात आला आहेस. आता मी तुला सोडू शकत नाही. दादाला काही कळणार नाही. आपण काळजी घेऊ. मी काहीच बोलू शकलो नाही. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. एक दिवस दादा अर्धवट शेतातून परत आला होता. तो खूप वैतागलेला होता. शेतातलं पीक वाळू लागलं होतं. उन्हाच्या तडाख्यामुळे त्याने घरात येऊन वहिनीला विचारलं, मीना, अजय कुठे आहे? दुकानात असेल, वहिनी म्हणाली. दादा थेट दुकानात आला. मी कस्टमरला सामान देत होतो. तो काही वेळ शेजारी उभा राहिला. कस्टमर गेल्यावर तो म्हणाला, अजय, गेले काही महिने तू कॉलेजला जात नाहीस, दुकानातही आधीसारखं लक्ष देत नाहीस. काय झालं तुला? मी मान खाली घालून म्हणालो, काही नाही दादा, थोडा ताण होता. तो माझ्या डोळ्यात पाहू लागला. माझी नजर चुकत होतो मी. तो म्हणाला, मला वाटतंय तू लपवत आहे काहीतरी, मला सांग. मी घाबरत म्हणालो, नाही दादा, असं काही नाही. तो काही न बोलता घरात गेला. संध्याकाळी मी दुकान बंद करून घरात आलो तेव्हा दादा आणि वहिनी जेवणाच्या तयारीत होते. रात्रीचं जेवण शांतपणे झालं, पण दादाच्या चेहऱ्यावरचा बदल मला जाणवत होता. रात्री मी झोपलो होतो तेव्हा मला कोणीतरी जोरात ओढल्यासारखं वाटलं. डोळे उघडले तर दादा माझ्या समोर उभा होता. त्याच्या हातात माझा मोबाईल होता. मी रात्री वहिनीशी केलेले संदेश त्याने वाचले होते. माझा जीव थंड झाला. दादाचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याने मोबाईल माझ्यावर फेकला आणि म्हणाला, हे काय आहे? माझ्या पाठीमागे तू आणि माझी बायको. मी उठून बसलो. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. तो पुढे काय झालं आणि त्याने माझा गळा धरून म्हणाला, मी तुझ्यासाठी सगळं केलं, शेत, दुकान, शिक्षण, आणि तू माझ्याशी असा विश्वासघात केलाय. तेवढ्यात वहिनी धावत आली. तिने दादाचा हात सोडवला. रमेश, थांब, त्याला मारू नकोस. याची मी जबाबदार आहे. मीच त्याला बोलवलं. दादाने वहिनीकडे पाहिलं. तू? मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. तू मला हेच दिलंस? वहिनी रडू लागली. तू मला समाधान देऊ शकत नाहीस. मी तुला सांगितलं होतं, पण तू कधी समजून घेतलं नाही. दादा थबकला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून तू माझ्या लहान भावाच्या अंगावर पडलीस? आता मी उठून म्हणू लागलो, दादा, खरंच चूक झाली, पण भाभीवर रागावू नकोस. मीही त्यात सहभागी आहे. दादाने हातातला दांडा भिंतीवर आपटला. तुम्ही दोघांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो बाहेर निघून गेला. रात्रभर तो परत आलाच नाही. वहिनी आणि मी घाबरून बसलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला, पण आमच्याशी बोलला नाही. त्याने आपल्या वहिनीला सगळी हकीकत सांगितली. काका काकू आले. घरात वातावरण तणावपूर्ण झालं. काकांनी सगळ्यांना बोलावलं. ते म्हणाले, हे जे झालं ते अतिशय चुकीचं आहे, पण आता रागाने काही होणार नाही. आपण कुटुंब आहोत, एकमेकांना सोडून देता येणार नाही. दादा मात्र ठाम होता. मी या घरात राहू शकत नाही. मी माझ्या वाटेला जातो. शेत आणि दुकान अजयला सांभाळू द्या, मला काही नको. काकांनी समजावलं, पण तो ऐकेना. त्यांनी त्याच्या वाटेची जमीन आणि घराचा हिस्सा माझ्या नावे करून दिला. एका आठवड्यात तो शहरात नोकरीला लागला. तो गेल्यापासून वहिनी माझ्याकडेच राहू लागली, पण तिलाही आता शांती नव्हती.
ती रात्री जागून जागून रडत असे. मी तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो. 2 महिन्यांनी दादांनी एकदा फोन केला. तो म्हणाला, अजय, मी तुम्हा दोघांनाही माफ केलं, पण आता मी परत येणार नाही. तू मीनाची काळजी घे. माझं नवं आयुष्य आहे. फोन ठेवल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू ढाळले. मी वहिनीकडे पाहिलं. ती शांत होती. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, आता फक्त आपण दोघंच उरलोय. पण हे कोणी स्वीकारेल का? मला उत्तर नव्हतं. घरातलं वातावरण हळूहळू सामान्य झालं, पण गावातल्या लोकांना ही गोष्ट कळाली होती. शेजारी पाजारी टिंगलटावळी करू लागले होते. दुकानात काही जण येऊन जात पंपन करत. मला त्रास व्हायचा, पण मी स्वतःला सांभाळत होतो. एकदा मी वहिनीला म्हणालो, भाभी, आपण हे गाव सोडून दुसरीकडे जाऊया, नवीन सुरुवात करू. ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुझं शिक्षण अर्धवट आहे, आधी ते तू पूर्ण कर, मग कुठेही जाऊ. तिचं म्हणणं मान्य करून मी पुन्हा कॉलेजला जाऊ लागलो. दुकानही पूर्वीसारखं चालू केलं. वहिनी घर सांभाळू लागली. आमचं आयुष्य हळूहळू स्थिरावू लागलं. पण दादांची पोकळी कधीच भरली नाही. काही महिन्यांनी एक सकाळी वहिनीने मला हसत हसत सांगितलं, अजय, मला वाटतं मी गरोदर आहे. मी स्तब्ध झालो. आमच्या नात्यात आता एक नवं वळण लागणार होतं. पण ही बात समाजासमोर कशी मांडायची याचा पेच पडला. वहिनीचे ते शब्द माझ्या कानात पडले आणि मी क्षणभर गप्प बसलो. गरोदरपणाची बातमी आनंदाची असली तरी आमच्यासाठी ती एक नवी परीक्षा होती. गावातल्या लोकांना जिभा आधी 40 हात लांब झाल्या होत्या. आता ही बातमी बाहेर पडली तर? मी विचार करताच थरकाप उडाला. काळजी करू नकोस, वहिनीने माझा हात हातात घेऊन म्हणाली, आपण हाताळू या परिस्थितीला, तू घाबरू नकोस. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मला एक वेगळीच ताकद दिसली. ती म्हणाली, आपण लग्न करूया, मंदिरात, साध्या पद्धतीने. मग कुणाला काय म्हणायचंय? लग्नाचा विचार माझ्याही मनात होताच, पण दादा अजूनही माझ्या मनात होता. त्याच्याशिवाय हे लग्न करावंसं वाटत नव्हतं. मी वहिनीला म्हणालो, आधी दादाला एकदा भेटूया, त्याला सांगून मगच पुढचं ठरवूया. ती सहमत झाली. मी दादाला फोन केला. सुरुवातीला त्याने फोन उचलला तयार नव्हता, पण मी सातत्याने प्रयत्न केल्यावर एके दिवशी त्याने फोन उचलला. मी त्याला सगळी परिस्थिती सांगितली. वहिनीच्या गरोदरपणाबद्दलही सांगितलं. दुसऱ्या टोकाला काही वेळ शांतता होती. मग दादा म्हणाला, मी येतो. 3 दिवसांनी तो घरी आला. त्याचं रूप पाहून मला धक्काच बसला. तो खूप बदलला होता. शरीराने अवघा झाला होता. चेहऱ्यावर दाढी वाढवली होती. तो आत आला तेव्हा वहिनी स्वयंपाकघरात होती. दोघांची नजरानजर झाली. कोणीही काही बोलेना. मीच पुढाकार घेतला. दादा, बस ना, चहा घेऊन येतो. दादाने हाताने थांबवलं. तो थेट वहिनीकडे गेला. माझा जीव थरथर कापला. त्याने तिच्या समोर जाऊन हात जोडले. मीना, माफ कर मला. मी तुला समजून घेऊ शकलो नाही, तुझी गरज ओळखू शकलो नाही. वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनेही हात जोडले. नको रमेश, असं करू नको. सगळ्यात मोठी चूक माझीच होती. दादा म्हणाला, आता मागे वळून पाहण्यात अर्थ नाही. अजय हा माझा भाऊ आहे. तुझ्याशी त्याने लग्न करावं हीच माझी इच्छा आहे. पण मला एक मात्र हवं, हे लग्न मीच करून द्यावं. मी थक्क झालो. दादा म्हणाला, तू माझा लहान भाऊ आहेस. आई वडील नसताना मीच तुझा बाप आहे. मीच तुझ्या लग्नाची सर्व जबाबदारी केली. 3 दिवसात त्याने लग्नाची तयारी केली. गावातल्या काही मोजक्या माणसांना बोलावलं. मंदिरात साध्या विधी ठरवला. लग्नाच्या दिवशी दादाने मला नवसाचा पिवळा पदर दिला. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, भाऊ, आनंदी राहा. तू आणि मीना दोघांनी सुखी व्हा आणि होणाऱ्या बाळाचा मी काका आहे हे विसरू नकोस. लग्न झालं. गावातल्या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी टिंगलटावाळी केली तर काहींनी आशीर्वाद दिले. काका काकूही होते. काकांनी दोघांनीही आशीर्वाद दिला. काकू मात्र शेवटपर्यंत तुटक होत्या. लग्नानंतर दादा शहरात निघून गेला. जाताना तो म्हणाला, मला नवी नोकरी मिळाली आहे. तुम्ही दोघं नीट राहा. गरज पडली तर लगेच सांगा. आता घरात फक्त मी आणि बहिणी, म्हणजे माझी बायको. नातं बदललं होतं, पण भावना तशाच होत्या. आता ती माझी पत्नी होती. तिची काळजी घेणं ही माझी जबाबदारी होती. दिवस जात होते. तिचं पोट हळूहळू दिसू लागलं. गावातल्या काही बायका आता तिच्याशी बोलू लागल्या होत्या. दुकानातही माझ्या पूर्वीसारखं बोलू लागले. पण माझ्या मनात एक खंत होती. शिक्षण अर्धवट राहिलं होतं. मी वहिनींशी बोललो, आता बाळ झाल्यानंतर मी पुन्हा शिक्षण पूर्ण करेन, दुकानही चालवेन. ती हसली. आता मी तुझी बायको आहेस. मला वहिनी म्हणू नकोस, नावाने बोल. मला लाज वाटली. मीना, तिच्या तोंडून हसू खुललं.
7 महिन्यांनी तिला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. मी तिला घेऊन गावातल्या दवाखान्यात गेलो. रात्रभर त्रास सहन करून पहाटे तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. मुलगा झाला होता. त्याचं रडणं ऐकून माझे डोळे भरून आले. मी बाळाला उचललं. तो माझ्यासारखाच दिसत होता. मी मीनाकडे पाहिलं. ती हसत होती. बातमी दादाला दिली. तो लगेच धावत आला. बाळाला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला, याचं नाव मी ठेवू का? मी होकार दिला. त्याने बाळाला कपाळावर टिळा लावला आणि म्हणाला, याचं नाव आदित्य ठेवतो, जो अंधारात प्रकाश घेऊन येतो. आदित्य आमच्या आयुष्यात आला. घरात पुन्हा हास्य फुलू लागलं. काका काकूही येऊन गेले. काकूने पहिल्यांदा माझ्याशी सरळ बोलत म्हटलं, बाळाची काळजी घ्या. मी कधीही तयार आहे मदतीला. मी आता शिक्षणासाठी जवळच्या शहरात कॉलेजला जाऊ लागलो. मीना दुकान सांभाळू लागली. आदित्य मोठा होऊ लागला. मी 12वीची परीक्षा दिली आणि चांगली गुण मिळवली. पुढे शहरात पदवी शिक्षणासाठी जायचे होते, पण मीना एकटीने दुकान व बाळ सांभाळू शकेल का याची मला चिंता होती. तिने मला ठामपणे सांगितले, तू जा, आपल्या संसाराची जबाबदारी मी सांभाळेन. तू शिकून मोठा हो. आदित्यला बघ, त्याने तुझ्यासारखा हट्ट धरला आहे. मी शहरात शिक्षणासाठी गेलो, पण दर आठवड्याला घरी येत असे. एकदा घरी आलो तेव्हा पाहिलं मीना आदित्यला घेऊन दुकानात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण ती हसत होती. तिने माझ्यासाठी आवडीचा पदार्थ बनवला होता. रात्री जेवताना ती म्हणाली, अजय, मला एक गोष्ट सांगायची आहे. मला इथे एक लहानशी शिकवण कामाची शाळा सुरू करायची आहे. गावातल्या काही बाया शिकू इच्छितात. तू काय म्हणतोस? तिचा आत्मविश्वास पाहून मला आनंद झाला. तुला जे ठीक वाटतं ते कर. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढच्या काही महिन्यात मीनाने तिच्या शिकवण कामाच्या वर्गाला सुरुवात केली. गावातल्या 6-7 बायका शिकू लागल्या होत्या. लोकांची मनं हळूहळू बदलू लागली. तिला आता मीनाताई म्हणू लागले. दादाचीही शहरात नोकरी चांगली लागली. त्याने दुसरं लग्न केलं का, असं मी विचारलं असता तो म्हणाला, माझ्या मनात अजून कोणाला जागा नाही. आदित्य माझाच मुलगा आहे. तोच माझा वारस आहे. आता आमचं आयुष्य स्थिरावलं होतं. भूतकाळातली वादळं मागे पडली होती. मी पदवी शिक्षण पूर्ण केलं. परत गावी आलो. शेती, दुकान, आता मीनाच्या शिकवण कामाच्या वर्गाला मदत करू लागलो. आदित्य 2 वर्षाचा झाला होता. तो माझ्या मागे फिरत असे. एका संध्याकाळी आम्ही तिघे अंगणात बसलो होतो. तेव्हा मीना माझ्या खांद्यावर डोकं टेकवून म्हणाली, अजय, खूप वादळं आली आपल्या आयुष्यात, पण आपण ती पार केली. आता फक्त शांतता हवी. मी तिचा हात हातात घेतला. आदित्य माझ्या मांडीवर खेळत होता. आकाशात ढगांच्या आडून सूर्यकिरणे बाहेर पडत होती. मला वाटलं, आयुष्य कधीही सोपं नसतं, पण एकमेकांचा आधार असेल तर वाट नक्कीच सापडते. पुढची 5 वर्ष क्षणासारखी गेली. आदित्य आता 7 वर्षाचा झाला. शाळेत जाऊ लागला. मी शेतीबरोबर दुकानही भर घातली होती. मीनाच्या शिकवण कामाच्या वर्गाने गावात नावलौकिक मिळवला होता. आता तिनं शहरात शिकवण्याचा मशिना मागून घेतला होत्या. गावातल्या तरुणी आता स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या होत्या. दादा रमेशची शहरात बढती झाली होती. तो महिन्यातून एकदा तरी भेटायला येत असे. आदित्यशी त्याचं खास नातं होतं. आदित्य त्याला काका म्हणायचा, पण बोलण्यातून त्याची जवळीक वेगळीच दिसायची. एकदा रमेशने मला एकट्यात बाजूला नेऊन सांगितलं, अजय, मला आता नवीन लग्न करायचं नाही, पण एक गोष्ट ठरवली आहे. माझ्या वाटेत शेतजमीन मी आदित्यच्या नावे करणार आहे. त्यालाच माझा मुलगा मानतो. मी त्याला समजायचा प्रयत्न केला. दादा, तू अजून तरुण आहेस. तुझं स्वतःचं कुटुंब असू दे. आदित्यसाठी तुला काही करायची गरज नाही. तो मात्र ठाम होता. माझं ठरलं आहे. आई वडील नसताना तू आणि मी एकमेकांचे आधार होतो. आता आदित्य हाच माझा आधार आहे. हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याला गप्प बसू दिलं. गावात आता आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मीनाच्या कामामुळे ती गावातली आदरणीय व्यक्ती झाली होती. काही लोक अजूनही चुकीच्या नजरेने पाहत, पण तिला त्याची पर्वा नव्हती. ती म्हणायची, लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं. आदित्य शाळेत हुशार होता, पण एक दिवस तो शाळेतून रडत घरी आला. मी आणि मीना घाबरलो. त्याला विचारलं तर तो म्हणाला, शाळेतली मुलं सांगतात की माझे 2 बाप आहेत. माझा बाप कोण? प्रश्न ऐकून मी स्तब्ध झालो. मीना त्याला कुशीत घेऊन म्हणाली, तिने शांतपणे सांगितलं, आदित्य, तुझा बाप आहे तुझा काका रमेश. नाही, तुझा बाप आहे अजय. पण रमेश काका हे तुझ्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. तुझी दोन्ही माणसं तुझ्यावर खूप प्रेम करतात. आदित्य शांत झाला, पण त्याच्या मनात उसरलेला प्रश्न मला जाणवत होता. रात्री मी मनाशी बोललो, आता ह्या मुलाला समजून सांगायला हवं. कधी ना कधी त्याला सत्य कळेल. मीना म्हणाली, मी तयार आहे, पण आता नाही.
आदित्य थोडा मोठा होऊ दे. आदित्यच्या आयुष्यात आणखीन एक वळण आलं. 10वीच्या परीक्षेत त्याने गावात पहिला क्रमांक मिळवला. शहरात चांगल्या कॉलेजसाठी त्याला संधी मिळाली, पण तो म्हणाला, मी इथेच राहून शिकेन, आईला एकटं सोडून जाणार नाही. मी त्याला समजावलं, तुझ्या आईची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. तू शिकून मोठा हो, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. दादानेही त्याला प्रोत्साहन दिलं. आदित्य शहरात शिकायला गेला. मी मीना इकडे एकटे राहू लागलो. आता आमच्यातलं नातं अधिक घट्ट झालं. शेती, दुकान, मीनाचा व्यवसायात आमचा वेळ जात असे. एका दिवशी दादाने फोन करून मला खुशखबर सांगितली. त्याच्या ऑफिसमध्ये सहकारीशी ओळख झाली होती. ती विधवा होती. तिला एक लहान मुलगी होती. दोघांमध्ये जमलं. तो म्हणाला, अजय, मी लग्न करण्याचा विचार करतोय, तुला काय वाटतं? मला खूप आनंद झाला. दादा, ही खूप छान बातमी आहे. तू लवकर लग्न कर आणि मी सर्व मदत करू. त्याचं लग्न शहरातच ठरलं. आम्ही सगळे गेलो. आदित्यही कॉलेजच्या सुट्टीमधून सुट्टी घेऊन गेला. लग्नाच्या वेळी दादाने आदित्यला सांगितलं, तू माझा पहिला मुलगा आहेस, हे कधीही विसरू नको. लग्नानंतर दादाचं आयुष्य सुधारलं. पत्नी सुमन खूप समजूतदार होती. तिला आयुष्य कुटुंबाची हकीकत माहीत होती. तिने कधीही ती गोष्ट आमच्यावर खिचली नाही. दरम्यान आदित्य शहरात जाऊन खूप मोठा झाला होता. त्याने अभियांत्रिकी पदवी मिळवली. नोकरीसाठी त्याला मोठ्या शहरात जाण्याची संधी मिळाली. जाताना तो मला म्हणाला, मीनाला भेटायला आला. रात्री जेवताना त्यानं विचारलं, बाबा, मला एक गोष्ट विचारायची आहे. माझ्या जन्माआधीची काही वर्ष कुटुंबात काय घडलं तेच मला सांगाल का? मी आणि मीना एकमेकांकडे पाहिलं. आता ती वेळ आली होती. मी त्याला सर्व काही सांगितलं. आई वडिलांचा मृत्यू, काकांच्या घरचा संघर्ष, दादाचं लग्न, आमची चूक, दादाने केलेली माफी, सर्व काही. आदित्य शांतपणे ऐकत राहिला. शेवटी म्हणाला, बाबा, मला अभिमान वाटतो की अशा कुटुंबात जन्मलो जिथे प्रेमाने सगळ्यांना एकत्र ठेवलं. तुम्ही चुकलात, पण चूक सुधारण्याची ताकद दाखवली आणि काकांनी दिलेली माफी ही सर्वात मोठी गोष्ट वाटते. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मीना त्याला मिठी मारून म्हणाली, तू आमचा अभिमान आहेस. आता आदित्य शहरात नोकरीला लागला. दर महिन्याला तो घरी येईल. दादा आणि त्याची पत्नीही भेटायला येत. आमचं कुटुंब आता विस्तारलं होतं. काका काकू वृद्धाश्रमात न जाता आमच्याच शेजारी राहू लागले होते. काकूचा स्वभाव आता मऊ झाला होता. ती मीनाशी हसून बोलू लागली होती. एका सकाळी मी शेतात काम करत होते, तेव्हा मीना तिथे आली. तिने हातात चहाचा कप दिला. मी तिच्याकडे पाहिलं. आता तिला रेषा उमजल्या होत्या. केसात काही पांढरी वळ दिसू लागले होते, पण ती तशीच सुंदर वाटत होती. ती माझ्या शेजारी बसली. अजय, आपण खूप वर्ष एकत्र आहोत. कधी वाटलं होतं का असं आयुष्य येईल? मी हसलो, नाही. पण वाटा कितीही वळणावरच्या असल्या तरी शेवटी घर सापडतं. आपलं घर सापडलं. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, खरंच. शेताच्या शिवारातून सूर्यकिरणे सोनेरी प्रकाश पसरत होती. आमच्या आयुष्यातील संघर्ष आता केवळ आठवणी होत्या. समोर फक्त शांतता आणि कृतज्ञता होती. हा आमच्या कुटुंबाच्या प्रवासाचा एक नवा अध्याय होता. भूतकाळातील वादळ मागे टाकून आम्ही एक नवं स्वप्न विणत होतो, जिथे प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी तळमळ यांना सर्वोच्च स्थान होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.